निलंगा निटूर जिल्हा परिषद सर्कलच्या गावच्या ग्रामस्थांचे भाजपच्या नेत्यांकडे मागणी। अशोक शिंदेंना भाजपने जिल्हा परिषद उमेदवारी का द्यावी? निटूर जिल्हा परिषदसाठी भाजपकडून उमेदवार अशोक शिंदेच का हवे? सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणीमध्ये पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी दूर करणं, लोकांना आदराने बोलवणे, सतत संपर्कात राहणे, जात पात धर्म गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव न करणारा व्यक्ती म्हणून अशोक शिंदेच आमच्यासाठी सदैव तत्पर असतो। त्यामुळे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या 60 मतांनी पराभव अशोक शिंदे यांचा झाला। तो कलंक आम्हाला या निवडणुकीत पुसून टाकायचा आहे। शिवाय अशोक शिंदे हे 25 वर्षापासून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। अशोक शिंदेकडे पक्षाचा कोणताच पद नसताना देखील तो निटूर जिल्हा परिषद गटातील मतदारांशी कधीच संपर्क तुटू दिला नाही। लग्न सोहळा असो की अंत्यसंस्कार, तिथं आपल्या कुटुंबातील प्रमुख म्हणून तो काम करतोय। आता हीच वेळ आहे, एवढीच वेळ अशोक शिंदेला उमेदवार म्हणून संधी द्या। आम्ही संधीचं सोनं करून त्याला विजयाचा गुलाल लावून एक निष्ठावंत शिपाई आपल्याकडे सोपवणार असल्याची भावना ग्रामस्थांनी भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मागताना बोलून दाखवली। अशोक शिंदे यांनी सुद्धा अरविंद पाटील निलंगेकर यांना भावनिक साथ घातली। भैया, ही माझी शेवटची निवडणूक, तुम्ही संधी द्या, मी गुलाल विजयाचा लावून आपला आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अशोक शिंदे हे प्रबळ आणि मजबूत दावेदार असल्याने मतदारच त्यांना उमेदवारी द्यावा यासाठी भाजपकडे उमेदवारी मागत आहेत। यापूर्वी अशोक शिंदे यांच्या पत्नी अर्चना अशोक शिंदे यांना भाजपकडून मागील निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती। त्यांचा 60 मतांनी पराभव झाला होता। ती सहानुभूती म्हणून आता अशोक शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या मतदारांनी केली आहे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।